आपल्या पिक्टोग्रामच्या माध्यमातून स्टुडिओतले एपिसोड संपवून आज आपण पन्हाळ्यावर आलो आहोत. अखंड हिंदुस्थानाचं जे पहिलं स्वातंत्र्य दिन ज्याला म्हणतात, शिवराज्याभिषेक सोहळा, तो होण्याच्या आधी पन्हाळा जिंकणं जास्त गरजेचं का वाटलं महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी गेलेले होते, त्यानंतर शिवशंभूंनी आखलेल्या रणनीतीमध्ये पन्हाळा किती महत्त्वाचा ठरला? हा पन्हाळा काय, पन्हाळ्यातले इतिहास काय, इथल्या दगडामध्ये हा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो. शंभू पर्व सिरीज करण्यामागे हीच काही महत्त्वाची कारणं आहे जे प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे. नमस्कार, पिक्टोग्राम चावडीवरती मी विकास पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आहोत शंभू पर्व या सिरीजमध्ये आणि जसं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की हे शंभू पर्वची सिरीज फक्त स्टुडिओमधून नाही होणार, तर प्रत्यक्ष तुम्हाला गडकिल्ल्यांवरती घेऊन गेलं जाईल आणि तिथून त्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती, त्या किल्ल्याचं तत्कालीन महत्त्व आणि आज त्या किल्ल्याच्या काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. हे आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. त्याचप्रमाणे खरं तर स्टुडिओमधले बरेचसे भाग झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा बाहेर पडलो आहोत आणि आज आपण साक्षी करत आहोत त्या किल्ल्याला जिथे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकलेधनी शंभू महाराज यांची भेट झाली होती. ह्या पन्हाळ्यावरती आपण आज आहोत आणि पन्हाळ्याचं ऐतिहासिक महत्त्व जर म्हटलं तर जे काही दक्षिण दिग्विजयानंतर ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, जे काही गैरसमज झाले, जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते आणि ज्या काही वादाच्या भोवऱ्यात शंभूराजांना पकडलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट नक्की काय होती, ते प्रसंग काय होते, या सगळ्यांचा अभ्यास करण्याकरता, ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पिक्टोग्राम चावडी आज आलंय पन्हाळगडावरती आणि इथे आपण आहोत आपले इतिहासकार प्राध्यापक सुनील अण्णा आगळे यांच्यासोबत. अण्णा नमस्कार. नमस्कार. आजचा पन्हाळ्यावरचा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की पन्हाळ्याचं, या कोल्हापूरच्या पन्हाळ्याचं भूराजकीय महत्त्व काय? आजच्या तुमच्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्या पिक्टोग्रामच्या माध्यमातून स्टुडिओतले एपिसोड संपवून आज आपण पन्हाळ्यावर आलो आहोत आणि साहजिक पन्हाळ्यावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, मुघल मर्दिनी या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या पन्हाळगडावर आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि तो इतिहास एकदा पुन्हा आपल्या प्रेक्षकांपर्यंत नेत असताना निश्चित आनंद होतोय, अभिमान वाटतोय. हा पन्हाळा किल्ला, आपल्या सर्वांना पन्हाळा किल्ला माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मोहिमेपासून. जवळपास अफजल खानाला मारल्यानंतर 1659ला शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले आणि त्यानंतरचा बऱ्यापैकी इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तिथपासून आपल्याला पन्हाळा माहिती. परंतु पन्हाळा तेव्हाच फोकसमध्ये आलं, तर पन्हाळ्याची बांधणी तेव्हा झाली नक्की की काय, तर हेही जाणून घेतलं पाहिजे. बारकाईने बघितलं तर हा पन्हाळा किल्ला म्हणजे अगदी वैदिक काळामध्ये पराशर ऋषींनी या ठिकाणी तप केलंय आणि त्या पराशर ऋषींच्या तपाने या ठिकाणी हा संपूर्ण परिसर पवित्र झाला आणि मग या ठिकाणी भाविकांची त्या ठिकाणी वर्दळ व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर आपण जर बघितलं या सभोवताली तर एक नाग जमात होती आणि त्या नाग जमातीचेही अस्तित्व या पन्हाळ्याच्या अवतीभोवती आपल्याला दिसून येतं. पन्हाळा त्या काळी काही किल्ला म्हणून प्रसिद्ध नव्हता, बरोबर, परंतु या ठिकाणी संत, महंत आणि ह्या लोकांचं निश्चित वावर होता, कारण हे महत्वाचं ठिकाण होतं त्या काळामध्ये. आणि नाग समाजाच्या त्या वतीने याला जो पागालय म्हटलं जायचं, म्हणजे पाग म्हणजे सर्प आणि आलय म्हणजे तुमचं घर थोडक्यात, तर पागालय असं म्हटलं जायचं. त्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणाला पद्मनाल दुर्ग म्हटलं जायचं आणि त्या पद्मनाल पासून त्याचा अपभ्रंश होऊन पुढे जाऊन ते पन्हाळा म्हणून सर्व जनमानसामध्ये रुजू झालं, रूढ झालं. तर असं या किल्ल्याचं नाव पन्हाळा किल्ला. त्याचसोबत या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या हिंदुस्थानचा जो काही अभिमानास्पद इतिहास आहे
त्याच्यामध्ये जे काही महत्वाची घराणे होऊन गेले ते सातवाहन असतील, वाकाटक असतील, शिलाहार असतील, या सर्वांनी, चालुक्य असतील, या सर्वांचं राज्य या पन्हाळ्याच्या किल्ल्यावर होऊन गेलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास 1500 वर्ष अगोदरपासून हा पन्हाळा किल्ला या दक्षिण भागामध्ये, महाराष्ट्राच्या, मराठी राज्याच्या दक्षिण भागामध्ये प्रेरणा देतोय आणि एक त्या प्रत्येक सत्ताधीशाचं दक्षिणेकडचं महत्वाचं ठाणं म्हणून हा पन्हाळा किल्ला अस्तित्वात आहे, ते अगदी आजतागायतपर्यंत. असा हा पन्हाळा किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा आपण एक इतिहास म्हणू शकतो. थोडंसं आपण यापूर्वी पण बघितलं की शिवाजी राजांच्या अगोदर जोपर्यंत बहमनी सुलतान असतील किंवा खिलजी साम्राज्य वगैरे असतील, तर त्या अगोदर यादव घराणं आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राज्य करत होतं. तर जवळपास 12व्या-13व्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवांनी हा पन्हाळा जिंकून घेतला होता आणि देवगिरीच्या यादवांनी हा पन्हाळा जिंकून घेतल्यानंतर राजा सिंघनदेव याने काही काळ इथे वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी सगळी कुमक वगैरे गडाची व्यवस्था लावली होती. आणि त्या काळामध्ये खिलजीने पराभव केल्यानंतर, खिलजीने जेव्हा देवगिरीवर यादवांचा पराभव केला तर त्याने त्याचा एक सरदार इथे पन्हाळ्यावर पण पाठवला. आणि थोडीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की मराठी काय होते. तर या ठिकाणी तो सरदार आला आणि त्याने त्यावेळेला या ठिकाणी शिर्के राज्य करत होते. ही कधीची घटना आहे, 12व्या-13व्या शतकातली. बरोबर. तर शिर्के या ठिकाणी राज्य करत होते आणि साहजिक त्या खिलजीच्या सरदाराने पन्हाळा ताब्यात घेतला आणि पन्हाळा ताब्यात घेतल्यानंतर शिर्क्यांनी त्यांना किल्ला दिला काही नाईलाज असतो. आणि मग त्यांना सांगितलं की, म्हणजे आपण जे म्हणतो शिवाजी महाराजांच्या सिद्धीश्वरच्या वेढ्यातून जे नातं आहे पन्हाळा आणि विशाळगडाचं, ते नातं त्याच्यापूर्वी 400 वर्षपूर्वी पण होतं. तर शिर्क्यांनी पण तेव्हा गनिमी कावा केला की तुम्ही पन्हाळा घेतलाय, तुम्हाला मी खेळणा घेण्यासही मदत करतो. खेळणा म्हणजे आजचा विशाळगड. आणि आज इतकं जंगल आहे इथून विशाळगडकडे जाताना, ती वाट आज पण इतकी घनदाट आहे, त्या काळी काय असेल. आणि तो खिलजीचा सरदार एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला की चला स्वतःहून आपल्याला खेळणं मिळतोय, बादशाची आपल्याला शाबासकी मिळेगी वगैरे वगैरे. तर तो घेऊन गेला आणि विशाळगडाकडे जात असतानाच वाटेमध्ये शिर्केंनी त्याला अशा काही जंगलामध्ये घातलं. त्या सरदाराचं नाव मलिक उत्तुजार. तर मलिक उत्तुजारला पन्हाळ्यातच जिंकून दिला, परंतु त्याला नंतर विशाळगडाकडे नेत असताना अशा काही दुर्गम जंगलामध्ये नेलं की एकूणच्या एक सैनिकाचा, त्या खिलजीच्या सैनिकाचा खात्मा केला या शिर्केंनी, आपला एकही सैनिकाचं बलिदान न देता. आणि त्या आलेल्या खिलजीच्या सरदाराचं पूर्ण पतन केल्यानंतर पुन्हा हा पन्हाळा शिर्केंनी हस्तगत केला. म्हणजे शिवछत्रपतींच्या पूर्वीही पन्हाळ्याचा हा राजकीय इतिहास राहिला. आणि हा पन्हाळा तेव्हापासून एक मराठ्यांसाठी, म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शिर्के घराणं असेल, या सर्वांसाठी एक महत्वाचं ठिकाण, महत्वाचं सगळे डावपेचांचं केंद्रबिंदू हा पन्हाळा किल्ला राहिलेला आहे. अशा पन्हाळा किल्ल्यावर आज आपण शंभूराजांना केंद्रस्थानी ठेवून पन्हाळा किल्ला काय असेल आणि प्रेक्षकांची जी काही प्रश्न असेल त्याची उत्तरे समर्पक पद्धतीने देण्याचा एक प्रयत्न करतोय. यानंतर आपल्याला दिसून येतं की जवळपास खिलजी गेले, त्यानंतर बहमनींचं साम्राज्य आलं. आपण मागे आपल्या पॉडकास्टमध्ये पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही कळते, पण त्यांचं अस्तित्व कुठून तयार झालं तर तो हसन गंगू बहमनी, तेलंग ब्राह्मण, त्याने धर्मांतर केल्यानंतर त्याच्या बहमनी साम्राज्याच्या 5 शाह्या तयार झाल्या: आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही. आणि त्याच्यामधून कुठेतरी नंतर मग आदिलशाहीच्या ताब्यामध्ये हा पन्हाळा किल्ला गेला आणि मग त्यांनी बऱ्यापैकी दगडी बांधकाम, या किल्ल्याचं बांधकाम पूर्णत्वास नेलं ते बहमनीच्या काळामध्ये. आणि त्यानंतर मग आपल्याला त्या इतिहासानंतर आपण डायरेक्टली येतो किंवा हा किल्ला फोकसमध्ये कधी येतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला नोव्हेंबर 1659ला. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धनीतीप्रमाणे प्लॅन ए, प्लॅन बी, अफजल खानाला प्रतापगड तर मारलाच, तोपर्यंत म्हणजे 1659 पर्यंत शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे प्रतापगडापर्यंत, जावळीपर्यंत सीमित होतं. परंतु त्यांना माहिती होतं की हीच संधी का शत्रू मारल्यानंतर शत्रूला सावरायचं, आत पुढचा तडाखा द्यायचा आहे. आणि प्रतापगड साताऱ्यापासून, सातारा सांगली करत मिरजेचं, रुस्तुमे जमानचं युद्ध करून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा घेत आहे. आणि मग पन्हाळ्यावर आल्यानंतर
त्यांना बातमी मिळाली की सिद्धी जोहर 30 ते 35 हजाराची फौज घेऊन पन्हाळ्यावर महाराजांना कैद करण्यासाठी किंवा त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी या ठिकाणी येतोय. आणि त्या ठिकाणी महाराजांनी युद्धनीती वापरली, गनिमी कावा वापरला. माझं स्वराज्य नुकतंच जन्माला आलंय ना आता रांगायला लागलंय, आणि जर याच्याशी मी युद्ध करत बसलो, नुकत्याच आता एका युद्धातून बाहेर पडलोय आणि याच्याशी युद्ध करत बसलो तर ती लागणारी सगळी रसद शिबंदी ती उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि जर मी माघारी राजगडाकडे गेलो, तत्कालीन स्वराज्याची राजधानी, तर शत्रू माझ्या मागे राजगडावर येईल. मग याला गनिमी काव्यातून उत्तर काय द्यायचं की महाराजांनी स्वतःला पन्हाळ्यावर कैद करून घेतलं. महाराजांनी विचार केला की आता जवळपास डिसेंबर जानेवारीचा कालावधी आहे, 4 महिने जर किल्ल्यामध्ये राहिलं तर त्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि या सह्याद्रीच्या पावसामध्ये सिद्धी जोहर कुठेतरी वेळा ढिला करेल आणि आपण त्यानंतर त्याच्याशी युद्ध करू आणि निसटू. परंतु त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सिद्धी जोहरचा वेढा होता, त्यातून निसटायला वाट नव्हती. आणि मग महाराजांनी म्हणजे जवळपास जुलै महिन्यामध्ये विशाळगडाकडे ते पन्हाळ्यावरून निघाले. शिवा काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा संपूर्ण बांदल असतील यांच्या सहकार्याने घोडखिंडीचा इतिहास घडला आणि नंतर विशाळगडावर महाराज सुखरूप पोहोचले. हा इतिहास थोडक्यात सांगतोय मी की हा पन्हाळा काय, पन्हाळ्यातले इतिहास काय, इथल्या दगडामध्ये हा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतोय. त्यामुळे हा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की त्या क्षणाला महाराजांनी इथून विशाळगडाकडे निघाले ते म्हणजे काय, हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला, सिद्धी जोहरच्या ताब्यात आला. महाराजांनी त्यांचा किल्ला त्या एका व्यक्तीकडे होता त्याला मेसेज दिला की आता हा किल्ला तू सिद्धी जोहरला देऊन टाक. त्याच्यात गनिमी कावा हा झाला की तो पन्हाळा हा किल्ला सिद्धी जोहरला महाराजांनी दिला आणि त्या विजापूरच्या आदिलशहाला वाटलं की ह्या सिद्धी जोहरनेच महाराजांना या वेळातून निसटायला मदत केली आणि त्यानेच त्या आदिलशहानेच त्या सिद्धी जोहरला विष देऊन त्याचा खात्मा केला. आणि मग एक आपण बघतो की नंतर महाराजांनी ज्यावेळेला पन्हाळा घेतला तर पन्हाळा किल्ला म्हणजे जर आपण म्हटलं की दुर्लभ रायगड किल्ला, श्रीमान रायगड किल्ला जर महाराजांची म्हणजेच या स्वराज्याची राजधानी असेल तर लिखित एव्हिडन्स नाहीये, पण हा पन्हाळा किल्ला स्वराज्याची उपराजधानी असेल. का तर बऱ्यापैकी महत्वाच्या घडामोडी या रायगडानंतर पन्हाळ्यावर होत होत्या. आपण मागे पण बोललो होतो की रायगड घेण्यामागचं कारण काय, राजगडावरून राजधानी रायगडला का शिफ्ट केली आहे, कारण समुद्री व्यापार, समुद्रावरून येणाऱ्या सर्व परकीय आक्रमकांना शह देण्यासाठी आणि संपूर्ण सगळ्या बाजूंनी डोंगरांनी वेढलेला किल्ला म्हणून रायगडाचं जसं महत्व होतं, त्याच पद्धतीने दक्षिणेकडे जे शिवाजी महाराजांचे शत्रू होते, मोगलांच्या आधी शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणजे प्रामुख्याने आदिलशाही होती आणि त्या सर्वांना तोंड देण्यासाठी व्यूहरचना आखण्यासाठी पन्हाळा महत्वाचा होता. आणि हे मी का सांगतोय तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जात आहे, जाणीवपूर्वक संभाजी महाराजांना या दक्षिण महाराष्ट्रामध्येच का पाठवलं जाते, मोगलांकडेच का पाठवलं जाते, आणि त्याही नंतर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची मोहीम संपवून आल्यानंतर संभाजी महाराजांना सांगितलं जातं की तुम्ही पन्हाळ्यावर यायचं, आपलं काम झालंय, आपला गनिमी कावा फतेह झालाय. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट या पन्हाळ्यावरच होते. मग शिवाजी महाराज रायगडावर आणि संभाजी महाराज पन्हाळगडावर, हे पन्हाळ्याचं महत्व होतं. कारण तिकडे एक राजा शत्रूशी युद्ध करतोय आणि इकडे एक युवराज इथल्या शत्रूंना पुरून उरतोय, हे पन्हाळा किल्ल्याचं महत्व आहे. याचसोबत पन्हाळा किल्ल्याचं ज्या वेळेला आपल्याला महत्व जाणून घ्यायचंय तर आणखी एक इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे की मागे एक पिक्चर आला होता फर्जंदांचा, मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाचं मावळं आम्ही 60 भारी. अक्षरशः 60 मावळ्यांनिशी आपल्या फर्जंदांनी हा पन्हाळा किल्ला बाबू खाना विरोधात लढताना जिंकला होता, गनिमी काव्याने जिंकला होता. तर ह्या पन्हाळ्याचं ऐतिहासिक महत्व बघताना आपल्याला ही पण एक माहिती घेणं गरजेची आहे की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, त्यानंतर संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर हा पन्हाळा मराठ्यांकडे होता. परंतु त्यानंतर दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेब बादशाहने हा पन्हाळा जिंकून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आणि असा एक इतिहास सांगितला जातो, जेव्हा जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा दिला तर त्याच वेळेला हा पन्हाळाही शत्रूंनी घेण्याचा प्रयत्न केलाय. पण काही काळासाठी पन्हाळा 1690 नंतर
औरंगजेबाकडे गेल्यानंतर लगेचच काही महिन्यामध्ये मराठ्यांनी जिंकून घेतला. पुन्हा अशा अनेक चकमकी घडत राहिल्या की किल्ला मराठे घेत आहेत, किल्ला मोगल घेत आहेत, किल्ला मराठे घेत आहेत, किल्ला मोगल घेत आहेत. कारण संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजा महाराज असतील किंवा मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी असतील, यांची एक युद्धनीती होती. कारण एवढ्या मोठ्या बिकट प्रसंगामध्ये औरंगजेब दक्षिणेत स्वतः आल्यानंतर इथं झुंजत राहायचे, युद्ध घडत राहायचे. तर ते काय करायचे की किल्ला झुंजता ठेवायचे आणि पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला शत्रूला देऊन टाकायचे. 4 महिन्यामध्ये शत्रू त्या ठिकाणी सगळी शिबंदी आणायचा, रसद आणायचा, गड ताजा तवाना करायचा आणि मराठी पावसाळा संपला, दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करायचे आणि परत पन्हाळा जिंकायचे. असे अनेक प्रसंग त्यानंतर औरंगजेब इथं असताना घडले, परंतु पन्हाळा मराठ्यांकडे राहतच होता आणि राहिला. तर सांगायला आवडेल की जवळपास त्यानंतर म्हणजे 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्यानंतर आपल्या स्वराज्याच्या 2 गाद्या निर्माण झाल्या, त्यानंतर सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान. तर कोल्हापूर संस्थानची गादी म्हणजे त्यांचं राजधानीचं ठिकाण, संपूर्ण साम्राज्याचा कारभार या व्यवहार. पन्हाळ्यावरूनच होत होता. आणि जवळपास 1770च्या आसपास पन्हाळ्यावरचे राजधानीचं स्थलांतर कोल्हापूर शहरामध्ये झालं, आजच्या पॅलेसच्या ठिकाणी. तर असा हा पन्हाळा किल्ल्याचा एक पराशर ऋषींपासून ते अगदी शाहू राजांपर्यंतचा इतिहास आपण एक सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण पन्हाळ्याची पार्श्वभूमी जाणून घेतली आणि बऱ्याचशा गोष्टी आज तागायच्या पण जाणून घेतल्या. परंतु मग इथं महत्त्वाचा प्रश्न असा येतो की अखंड हिंदुस्थानाचं जे पहिलं स्वातंत्र्य दिन ज्याला म्हणतात, शिवराज्याभिषेक सोहळा, तर तो होण्याच्या आधी पन्हाळा जिंकणं जास्त गरजेचं का वाटलं महाराजांना? निश्चित शिवाजी महाराजांना आपण जर थोडंसं ओळखलं, थोडंसं त्यांच्याबद्दल अभ्यास केला, शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ वयाच्या 15व्या वर्षी घेतली, मग त्याच वेळेस राज्याभिषेक का नाही केला? किंवा अफजल खानसारखा मोठा शत्रू मारला होता, सिद्धी जोहर हरवला होता, शाहिस्ता खान पाडला होता, मग त्यानंतर त्यांनी का बरं राज्याभिषेक नाही करवून घेतला? कारण शिवाजी महाराज त्या योग्य वेळेच्या शोधात होते. आपण बघतोय की शिवाजी महाराज या सगळ्या शत्रूंना पुरून उरत आहे आणि नंतर आदिलशाहीचा जोर कमी होताना दिसतोय आपल्याला. परंतु तरीही एक सावधगिरीची भूमिका म्हणून स्वराज्याच्या सर्व सीमा या आपल्या ताब्यात असल्या पाहिजे, त्या ठिकाणी आपल्या चौक्या पहाऱ्या असल्या पाहिजे आणि त्यातली स्वराज्याची दक्षिणेकडची सीमा अगदी दक्षिण कोकणासाठी म्हणा किंवा विजापूरहून नजदीक असलेला हा पन्हाळा किल्ला अगदी मोक्याचा होता. आणि ज्यावेळेला आपल्याला शिवाजी महाराजांना राज्याभिषेक घडवून आणायचा आहे, त्यावेळेला आपल्याकडे एक हक्काचा पन्हाळा किल्ला असला पाहिजे. जे आपण पन्हाळा किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व बघितलं, अगदी यादवांपासून बघितलं, त्याच्या आधीपासून बघितलं की पन्हाळा महत्त्वाचा होता आणि म्हणून कमी वेळामध्ये हा पन्हाळा कसा जिंकता येईल, कारण पुढे राज्याभिषेकाचीही तयारी करायची होत्या. महाराजांनी ही मोहीम तत्कालीन सुरनीस अण्णाजी दत्तो यांना दिली की पन्हाळा जिंकायचा आहे. कारण अण्णाजी दत्तोंकडे बऱ्यापैकी सुरनीस पदाची जबाबदारी होतीच, परंतु दक्षिण कोकण आणि हा दक्षिणेकडचा भागाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तोंकडे होती. तर त्यांना पाठवलं हा गड जिंकण्यासाठी, परंतु अनेक प्रयत्न करून अण्णाजी दत्तोंना यश मिळत नव्हतं. आणि मग त्यानंतर महाराजांनी विचार केला की असं काय करता येईल, असा कोणता मावळा आहे, असा कोणता योद्धा आहे की जो जाऊन आपल्या गनिमी काव्याने कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी हानी होऊन हा पन्हाळा आपल्या ताब्यात आणेल. आणि मग महाराजांना नाव सुचतंय कोंडाजी बाबा फर्जंद. फर्जंद आले, 60 मावळे घेतले आणि अगदी ज्या पद्धतीने तानाजी मालुसरे किल्ला चढून कोंडाणा चढून आपला कोंडाणा घेतायत, त्याच पद्धतीने कोंडाजी बाबांनी सुद्धा हा पन्हाळा चढला, पन्हाळा जिंकला आणि तो विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला. आणि अगदी त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने कोंढाणा जिंकल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज कोंढाण्यावर दाखल झाले होते, तिथली व्यवस्था लावली होती, त्याच पद्धतीने शिवराज्याभिषेकाच्या अगोदर ज्या वेळेला मराठ्यांनी कोंडाजी फर्जंदांनी हा किल्ला घेतला, स्वतः शिवाजी महाराज पन्हाळ्यावर येऊन त्यांनी संपूर्ण इथली व्यवस्था लावली. हे दक्षिण टोक स्वराज्याचं हे व्यवस्थित केलं, सुस्थितीत केलं आणि त्यानंतर ते रायगडाकडे रवाना होऊन शिवराज्याभिषेकाच्या त्यांनी तयारी केल्या आणि शिवराज्याभिषेक घडला. हे महत्त्व, हे ऐतिहासिक महत्त्व या पन्हाळ्याचं आणि या स्वराज्याच्या उपराजधानीचं आपल्याला म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवरती असताना शिवशंभूंनी जी रणनीती आखली होती, या रणनीतीमध्ये पन्हाळा का महत्त्वाचा आणि कसा महत्त्वाचा ठरला? निश्चित या दक्षिण दिग्विजयाची सुरुवातच किंवा दक्षिण दिग्विजयासाठी कूच करताना महाराजांनी सुरुवातच पन्हाळ्यापासून केली.
तत्पूर्वी महाराजांनी 1644चा राज्याभिषेक घडवून आणल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी सुरक्षित करण्याचा एक प्रयत्न केला होता. तत्पूर्वी त्यांनी पन्हाळा घेतलाच होता. त्या ठिकाणी जंजिऱ्याला शह देण्यासाठी त्यांनी पद्मदुर्गाची उभारणी केली होती. आणि त्याच वेळेला दिलेर खान हा पठाण म्हणजेच औरंगजेब बादशाहचा एक सरदार हा दक्षिणेमध्ये आला होता. आणि दक्षिण दिग्विजय करणं तर महत्त्वाचं होतं. अगदी जुन्या काळामध्ये अगदी प्रभू रामचंद्रांच्या काळापासून तुमचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्या काळामध्ये अश्वमेघ यज्ञ वगैरे केले जायचे. आणि त्याच धर्तीवर कुठेतरी दक्षिण दिग्विजय करणं गरजेचं होतं. स्वराज्याच्या सीमा विस्तारणं गरजेचं होतं. स्वराज्यासाठी मित्र जोडून घेणं गरजेचं होतं. आपण एक परराष्ट्र धोरणाचा भाग, युद्धनीतीचा भाग म्हणा, रणनीतीचा भाग म्हणा, याचा भाग म्हणून ते दक्षिण दिग्विजय करणं गरजेचं होतं. एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढे शिवाजी महाराज एक गनिमी कावा करताय की आग्र्याच्या मोहिमेवर जाताना ते स्वतः शिवाजी महाराज जात असताना धाकल्या धन्यांना, शंभूराजांना सोबत नेत होते. कारण त्यावेळेला समर्थपणे स्वराज्याचा कारभार पाहायला जिजाऊ स्वराज्यात होत्या. परंतु ज्या वेळेला आता दक्षिण दिग्विजयला जायचंय पण जिजाऊ हयात नाहीयेत, तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर युवराज म्हणून जी भूमिका पार पाडतायत धाकले धनी युवराज शंभूराजे, यांना ते पन्हाळ्यावर ठेवून जात आहे. का तर त्यावेळेला त्या दिलेर खान पठाणाच्या ज्या काही फौजा होत्या त्या सोलापूरच्या प्रांतामध्ये होत्या. त्याचसोबत शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाताना त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये गनिमी काव्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी दक्षिण दिग्विजयाला का जातोय, तर तंजावर प्रांतीत जो आमच्या वडिलांचं म्हणजे शहाजीराजांचं जे साम्राज्य आहे आणि त्या ठिकाणी जे आमचे बंधू त्या ठिकाणी साम्राज्य करतायत, तर त्या ठिकाणी आमचा जो वाटणीतला हिस्सा आहे तो मिळवण्यासाठी म्हणून आम्हाला दक्षिणेत जायचंय, ना की कुठल्या राजाला त्रास द्यायला किंवा युद्ध करण्यासाठी. आणि हीच भूमिका त्यांनी म्हणजे जाणीवपूर्वक सर्वांपर्यंत पोहोचवली की मी दक्षिणेत का जातोय. आणि त्याच हा जसा एक गनिमी काळ होता की मी माझ्या वडिलांच्या जहागीरचा हिस्सा मिळवण्यासाठी, म्हणजे आपल्याला माहिती की दक्षिण दिग्विजयामध्ये त्यांनी व्यंकोजी राजेंची पण भेट घेतली होती. जसं तो एक गनिमी काळ होता, तर त्याच गनिमी काव्याचा एक भाग होता की संभाजीराजेंनी शिवाजीराजांच्या सांगण्यावरून मोगलांकडे जायचंय. जोपर्यंत शिवाजी महाराज या स्वराज्यामध्ये नाहीये, दक्षिण दिग्विजयामध्ये नाहीये, तोपर्यंत त्या मोगलांना स्वराज्याच्या सीमांवरच थोपवून धरायचंय. हा गनिमी कावा आणि ही युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये आखली गेली होती. आणि कुठेतरी त्या युद्धनीतीची सुरुवात आणि युद्धनीतीचा शेवट या पन्हाळा किल्ल्याच्याच परिसरामध्ये घडून आलेला होता, हे आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची मोहीम करून आल्यानंतर शंभूराजे पन्हाळ्यावर येईपर्यंत त्याआधी काय काय नक्की प्रकार घडले होते? खरं तर शंभू पर्व सिरीज करण्यामागे हीच काही महत्त्वाची कारण आहे जे प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्याचंच मला विस्तृत उत्तर हवं आहे. याचं विस्तृत उत्तर देणं म्हणजे विकासजी, अनेक लोकांना ही गोष्ट कदाचित पचनी पडणार नाही, कारण कादंबऱ्यांमधून इतिहास समजत नसतो, तेव्हा फक्त अंगावर शहारे येतात. परंतु खऱ्या गोष्टी म्हणजे जर आपल्याला बिटवीन दी लाईन्स ओळखायचं असेल, मी मागे एकदा म्हटलं होतं की जर तुम्हाला गनिमी कावा करायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराज कळले पाहिजे, आणि जर तुम्हाला गनिमी कावा आणि शिवाजी महाराज दोघंही कळले तर काही प्रमाणात तुम्हाला संभाजी महाराज कळणार आहे, संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आहे. संभाजी महाराज म्हणजे काय होते ना, आजचं उदाहरण देतो तुम्हाला. आजचे युवराज संभाजीराजे छत्रपती वडिलांच्या सांगण्यावर एका शब्दावर सगळं करतायत. ते अगदी राजा आपला राम, श्रीरामांनी वडिलांच्या सांगण्यावरून वनवास पत्करला, अगदी तसाच आपला राजा होता, धाकला धनी होता की वडिलांनी सांगावं आणि त्यांनी ऐकावं. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी पूर्ण गनिमी काव्याला तोंड दिलं, मुकाबला दिला आणि तो यशस्वी करून दाखवला. विचार नाही केला की यातून माझ्या पदरात काय पडणार आहे, कौतुक पडणार आहे की बदनामी पडणार आहे. संभाजीराजांना कुठेतरी ही कल्पना होती की हे महत्वाचं पाऊल आहेच, पण त्याच्या नाण्याची दुसरी बाजू ही पण आहे की याच्यामधून अनेक गैरसमज होणार आहे. परंतु तत्कालीन काळामध्ये स्वतःची इमेज, स्वतःची प्रतिष्ठा याच्यापेक्षा स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवणे जास्त महत्वाचं होतं. आणि याच्यातूनच शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजी महाराज मोगलांकडे गेले, दिलेर खानाकडे गेले. जोपर्यंत आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत संभाजी महाराज दिलेर खानाकडे एक भूपाळगडाचा प्रसंग जर सोडला तर स्वराज्याची हानी झालेली नाही. आणि नाईलाज झाला होता संभाजी महाराजांचा, कारण स्वतः शिवाजी महाराज दक्षिणेत आहे
आणि जर त्यांनी तिथे प्रतिकार केला संभाजीराजांनी, तर शिवाजी महाराज स्वराज्यात नसताना आणि जर दिलेर खानाला जर त्यांनी विरोध केला त्याच्याकडे राहून, तर ह्या पूर्ण गनिमी काव्यावर पाणी फिरलं गेलं असतं. आणि आत्तापर्यंत शिवाजी महाराजांची संपूर्ण रणनीतीचा अभ्यास करा. प्रत्येक मावळ्याने स्वतःच्या जीवाची बाजी लावली, परंतु त्या गनिमी काव्याला तसूभरही इकडे तिकडे हलू दिलं नाही. ज्या पन्हाळ्यावर आपण बसलेलो त्या पन्हाळ्याचा कोणताही इतिहास आठवा, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांचा इतिहास आठवा, किंवा आपण उल्लेख केला त्या कोंडाजी बाबा फर्जंदांचा इतिहास आठवा. काय महत्वाचं आहे तर ते स्वराज्याचं भगवनिशम फडकत राहणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मरण पत्करावं लागलं, बदनामी झेलावी लागली 72. आणि तो इतिहास कुठेतरी मराठ्यांच्या रक्तामध्ये होता. आणि शंभूराजांना ह्या गोष्टींची कल्पना होतीच की या प्रसंगाला सामोरं जात असताना तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत किंवा जिजाऊ हयात असेपर्यंत संभाजीराजांच्या इतिहासावर कुठलंच गालबोट नाहीये. परंतु त्यानंतर शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतो, महाराज छत्रपती होत आहे, त्यानंतर दरबारातल्या काही गोष्टींमुळे महाराजांवर तर कोणाची बोट उचलायची हिंमत नाहीये, परंतु संभाजी महाराजांवर काही प्रमाणामध्ये थोडीशी बोट वरती व्हायला लागली होती. आणि याची पूर्ण जाण असतानाही पित्याच्या शब्दासाठी संभाजी महाराज हे आव्हान पेलतायत. आणि एक लक्षात ठेवा, ते संभाजीराजे होते. हे आव्हान संभाजीराजे नाही पेलणार तर दुसरं कोण पेलणार हे स्वतः शिवाजीराजांनाही माहिती होतं. एक फक्त उदाहरण देतो की समजा दक्षिण दिग्विजयाला जायचंय, शिवाजी महाराजांकडे काय 2 ऑप्शन असतील की त्यांच्यासोबत कोण 2 योद्धे ठेवायचे. तत्कालीन सरसेनापती हंबीरराव मोहिते एक, आणि तितकाच ताकदीचा तरुण तडफदार योद्धा म्हणजे युवराज शंभूराजे. पण त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेतली, गनिमी काव्याचा भाग जर लक्षात घेतला, यापूर्वी शिवाजी महाराजांनी काय केलं होतं की नेतोजी पालकरांना आदिलशहाकडे पाठवलं होतं. त्या काळची ती गरज होती. पण यावेळी शिवाजी महाराजांना दिसतंय जर संभाजीराजेंना जर गनिमी काव्याचा भाग केलं आणि त्यांना जर मोगलांच्या गोटात पाठवलं, तर मोगल काही प्रमाणामध्ये यश मिळाल्याच्या त्या सक्सेसच्या आनंदामध्ये शांतता घेत आहे. होय, कारण छोट्याशा विजयामध्ये त्यांना आनंद उत्सव करण्याची फार जुनी सवय होती आणि तेच त्यांचा घात करत होतं. हा संपूर्ण दक्षिण दिग्विजय पार पडेपर्यंत, दक्षिण दिग्विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात आले. जवळपास काही वर्षांसाठी शिवाजी महाराज बाहेर असताना, 1 ते 1.5 वर्ष, त्याहूनही जास्त काळासाठी स्वराज्याच्या बाहेर असताना शिवाजी महाराजांनी प्रथम रायगडावर जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहिली. संपूर्ण व्यवस्था, कुठे काय कमी जास्त सर्व व्यवस्थित बघितलं. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांकडे बहिर्जी नायकांमार्फत संदेश पाठवला की मोहीम फतेह झाली आहे, तुम्ही आता स्वराज्यात माघारी आलं तरी हरकत नाहीये. त्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची जवळपास जानेवारी 1680 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 3 ते 4 महिने अगोदर याच पन्हाळा किल्ल्यावर सज्जा कोटीच्या भागामध्ये पितापुत्रांची भेट होतीये. मागच्या संपूर्ण काही वर्षांमध्ये काय पद्धतीच्या घडामोडी घडल्या, यातून काय हासिल झालं, यातून काय किमती चुकवाव्या लागल्या, आणि पुढची रणनीती काय असली पाहिजे, युद्धनीती काय असलं पाहिजे, स्वराज्याचं व्हिजन मिशन काय असलं पाहिजे, या अशा अनेक गोष्टींवर सखोल चर्चा झालेली असणार आहे. बरेच आठवडे, एक्झॅक्टली फिगर माहिती नाही इतिहासामध्ये, परंतु अनेक आठवडे शिवाजी महाराजांचं त्यानंतर इथे वास्तव्य होतं पन्हाळ्यावर. आणि त्यानंतर शिवाजी महाराज रायगडाकडे गेले. तर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वीपासून आणि शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाहून आल्यानंतरही या पन्हाळ्याला केंद्रीभूत राहून संभाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून ज्या घडामोडी घडल्या त्या पन्हाळ्यावरून घडल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या खरं तर शेवटच्या भेटीचा साक्ष ठरलेला हा पन्हाळा किल्ला, आणि त्या पन्हाळा किल्ल्यावरती आपण आज बसून चर्चा करतोय. ह्याच पन्हाळ्याचं तत्कालीन महत्त्व नक्की काय होतं, काय ती भेट होती, त्या कारण ती भेट खूप जास्त महत्त्वाची होती. त्यानंतर खूप घडामोडी घडल्यात, काय सांगाल याबद्दल? ती भेट फार महत्वाची होती याच्यासाठी विकासजी, ती या पितापुत्रांची शेवटची भेट होती. पुढे कदाचित विस्ताराने या गोष्टींचा उल्लेख येईलच, पण सांगताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय की त्या पितापुत्रांची शेवटची भेट ठरली. आणि ह्या संपूर्ण गनिमी काव्याचं उत्तर म्हणजे ती भेट होती. आणि कदाचित संभाजी महाराजांना आशा असेल की भूपाळगडासारखा प्रसंग असेल की ज्या ठिकाणी फिरंगोजी नरसाळे लढले, आणि त्यावेळेला
नाईलाजास्तव संभाजी महाराजांना भूपाळगडावर आक्रमण करावं लागलं. या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण संभाजी महाराजांनी तर दिलं असेलच, पण संभाजी महाराजांना कदाचित अपेक्षा असतील की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज या गोष्टींचं त्यांच्या कृतीतून स्पष्टीकरण देतील. छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण अपेक्षा असेल की येस, ह्या गनिमी काव्याला जे काही उत्तर द्यायचं आहे ते शिवरायांच्या कृतीतून मिळणार आहे. परंतु त्यानंतर फक्त 3 महिन्याचा कालावधी या पितापुत्रांना मिळालाय आणि त्यानंतर स्वराज्यावर अशी काही संकटे आलीत, अशा काही घडामोडी व्हायला सुरुवात झाली की कुठेतरी या गनिमी काव्यालाच स्वकीयांनी संभाजी महाराजांविरुद्ध रणनीती किंवा त्यांच्या बाजूने काही रणनीती आखताना, म्हणजे त्या स्वकीय जी काही दरबारातली मंडळी होती, मंत्री होते, त्यांनी यालाच एक अस्त्र बनवलं आणि पुढे संभाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्याच वाटेला त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. ह्या ऐतिहासिक भेटीचं महत्त्व आपण जर जाणून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कुठेही असो, ते आग्र्याच्या किल्ल्यावर असो, ते पन्हाळ्याच्या वेढ्यात असो किंवा ते दक्षिण दिग्विजयावर असो, त्यांची गुप्तहेर प्रणाली इतकी जबरदस्त होती की कुठे काय खडा ना खडा गोष्ट घडतेत हे त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचत असणार. आणि जरी घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, छत्रपती शिवाजी महाराज जरी दक्षिण दिग्विजयावर होते, परंतु त्यांचं संपूर्ण चित्त हे स्वराज्यात असणार आहे आणि स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय, कोण काय करतोय हे त्यांना ठाऊक असणार आहे. आणि कदाचित छत्रपती संभाजी महाराजांनी सांगण्याच्या पूर्वीच शिवरायांना ही कल्पना असेल की इथे काय घडतंय, काय चर्चा होत आहेत आणि त्यानुसार यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या याची जाणीव खुद्द शिवाजी महाराजांनी शंभूराजांना करून दिलेली असणार. आणि त्याहीपेक्षा शंभूराजांना ती जाणीव असणारच आहे, कारण त्यांनी ह्या 3 ते 4 वर्षामध्ये जेही अनुभवलं असेल ती सर्व शिदोरी त्यांना पुढच्या पूर्ण संघर्षाच्या काळामध्ये कामात येणार होती. आणि आपण जसं म्हणतो की आग्र्याच्या किल्ल्यामध्ये किंवा आग्र्याच्या मोहिमेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना जे डावपेच शिकता आले ते शत्रूच्या भूमीमध्ये राहून, पण स्वतःच्याच भूमीमध्ये राहून, स्वतःच्याच स्वराज्यामध्ये राहूनही स्वकीय काय पद्धतीचे बनाव इथे करू शकतात याची संपूर्ण जाणीव संभाजी महाराजांच्या 3-4 वर्षामध्ये आली. आणि कदाचित पुढे विस्ताराने जेव्हा आपल्याला बोलायचंच याच्यावर की संभाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने जेव्हा राज्य हाताळायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी दरबारातले अनेक कठोर आणि कडक निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामागे ह्याच 3 वर्षामध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांच्या पाठीशी होते आणि म्हणून ते निर्णय त्यांनी घेतले आणि ते योग्यच ठरले. तुम्ही मागे एका भागामध्ये उल्लेख केला होता की मराठे लढते होते, लिहिते नव्हते, आणि जे लिहिते होते त्यांनी इतिहास त्यांच्याप्रमाणे लिहिलाय. मला असं वाटतं की पिक्टोग्राम चावडीच्या निमित्ताने शंभू पर्व जी काही सिरीज आपण करतोय, खरं तर आज जो काही इतिहास आपल्यापर्यंत ज्ञात आहे तोच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि याच अनुषंगाने आजच्या भागातला खरं तर माझा शेवटचा परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पन्हाळ्याचं विशेष महत्त्व आहे असं आपण म्हणतोय. काय काय एक्झॅक्टली गोष्टी घडलेल्या आहेत? तुमच्याच मुद्द्याला लागून उत्तर देतो मी खरंच सांगतो आणि पुन्हा पुन्हा रोज रोज म्हणावं हे वाक्य, इतकं खरं आणि वास्तववादी वाक्य की छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी मराठे लढते केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी मराठे लिहिते केले. आणि ज्या वेळेला लढते मराठे लिहिते झाले त्यावेळेला या स्वराज्याचा जो इतिहास बाहेर आला तो खरा इतिहास आपल्यापर्यंत आज पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कालावधीमध्ये हा पन्हाळा महत्त्वाचा तर होताच, परंतु संभाजी महाराज युवराज झाल्यानंतर या पन्हाळ्यावर त्यांचे ज्या वेळेला वास्तव्य राहिलं, ज्या वेळेला घडामोडी आखल्या गेल्या, ते अगदी संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंत आणि बलिदानानंतरही हा पन्हाळा हा महत्त्वाचा एक केंद्रबिंदू होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पन्हाळा किल्ला कधी अधोरेखित होतो संभाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून स्वराज्यात येत आहे आणि त्याच वेळेला छत्रपती संभाजी महाराज तेव्हाचे युवराज शंभूराजे दिलेर खानाच्या गोटाकडून पन्हाळ्यावर येत आहेत. म्हणजे एक गोष्ट बारकाईने लक्षात घेतली पाहिजे की जर शिवाजी महाराज हे रायगडावर आहे, ते शंभूराजांना रायगडावर बोलवत नाहीये का? पहिली गोष्ट
तोपर्यंत ज्यांचे गैरसमज झाले होते की शिवाजी महाराजांना सोडून संभाजीराजे मोगलांकडे गेले, शिवाजी महाराजांना काही काळ ते गैरसमज तसेच ठेवायचे होते कारण अजून स्वराज्याची व्यवस्था लावायची होती. दुसरी गोष्ट, दिलेर खान अजूनही स्वराज्याच्या सीमेवरच होता. जर लगेचच स्वराज्याचा युवराज रायगडावर दाखल होतोय तर इकडची सीमा थोडीशी चलबिचल होते, थोडीशी डळमळीत होते. याच्यामुळे स्वतः शिवाजी महाराज रायगडावरून पन्हाळ्यावर शंभूराजांना भेटायला येत आहेत. आपण जर बारकाईने बघितलं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयवरून आल्यानंतर रायगडावर जात आहेत, परंतु ते शंभूराजांना पन्हाळा किल्ल्यावरच थांबायला सांगतायत. याचं कारण काय? कारण तोपर्यंत स्वराज्याचा शत्रू दिलेर खान पठाण हा स्वराज्याच्या दक्षिण सीमेकडे म्हणजे कोल्हापूरच्या अवतीभोवतीच आहे. आणि जर त्या काळामध्ये सर्जा संभाजीराजाला, युवराज संभाजीराजांना, शंभूराजांनाही जर शिवाजी महाराजांनी रायगडावर बोलवून घेतलं तर ही दक्षिण सीमा, हा कोल्हापूरचा भूभाग हा डळमळीत होतोय. आणि याच्या पुढची पायरी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून शंभूराजांना भेटायला पन्हाळा किल्ल्यावर येत आहेत. या गोष्टीचं महत्त्व जरा अंडरलाईन करा की शिवाजी महाराज दस्तखुद्दर पन्हाळ्यावर येऊन शंभूराजांची भेट घेत आहेत. शंभूराजांना भेटल्यानंतर इथली दक्षिण भागातली काय व्यवस्था आहे ती सगळी डोळ्याखालून घालतायत. ज्याही काही रणनीती आखल्या गेल्या असल्या भविष्यात आखायच्या आहेत याचं संपूर्ण साक्ष हा पन्हाळा किल्ला आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराज रायगडाकडे जात आहेत. त्यानंतर जोपर्यंत आपल्या राजाचं, शिवाजी महाराजांचं एप्रिल 1680 मध्ये निधन होते तोपर्यंतही आणि निधनानंतर अंत्यविधी वगैरे पार पडेपर्यंतही शंभूराजे या पन्हाळा किल्ल्यावरच आहेत. म्हणजे आपल्या युवराजांना, शिवाजी महाराजांच्या थोरल्या पुत्राला आपल्या बापाचं निधन झालंय, त्यांचा अंत्यविधी होतोय याची पुसटशी कल्पना लागू दिली नव्हती. तोपर्यंतही संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. त्यानंतर असे अनेक प्रसंग आपल्या माहितीमध्ये येतात. अगदी संभाजीराजांचं बलिदान झालं तोपर्यंत हा पन्हाळा किल्ला संभाजी महाराजांकडे होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी एक गोष्ट घडली, असं म्हणतात की संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि मराठ्यांनी प्रतिकार का केला नाही, तर तत्कालीन सरसेनापती मालोजी घोरपडेंचे सुपुत्र संताजी घोरपडे, नंतरच्या स्वराज्याचे सरसेनापती, यांनी जाऊन बादशाहच्या तंबूचे कळस कापून आणले होते. आणि ते कृत्य केल्यानंतर संताजी घोरपडे याच पन्हाळा किल्ल्यावर आले होते. तर शंभूराजांच्या जीवनाशी इतका हा किल्ला जोडला गेला होता. स्वराज्याची उपराजधानीचा हा पन्हाळा किल्ला, याचं जितकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं योगदान होतं तितकंच शंभूराजांच्या आयुष्यातलं योगदान होतं. आणि मी दोन प्रसंग असे सांगेल की शंभूराजे छत्रपती होण्यापूर्वीचा प्रसंग आणि कुठेतरी वडिलांचा ज्या वेळेला मृत्यू होतोय त्यावेळेचा प्रसंग या पन्हाळ्याच्या भिंतींनी शंभूराजांनी अनुभवलंय. शंभूराजांनी जो शिवराय गेल्यानंतर हुंदका दिला असेल तो या पन्हाळ्याच्या भिंतींनी अनुभवलाय. शंभूराजांना या किल्ल्याने एक प्रकारे हिंमत दिली. शंभूराजांना कदाचित पुढे विस्ताराने उल्लेख येईलच, शंभूराजांना कैद करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांनाच कैद होताना या किल्ल्याने बघितलंय. या भिंती जर बघितल्या तर आजही इथे त्या कुठेतरी आवाज, कुठेतरी त्या शंभूराजांच्या भावना या किल्ल्याच्या माध्यमातून आज जिवंत आहेत. आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या पन्हाळ्याचे अवशेष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत होता तो टिकवला पाहिजे भविष्याच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी. खरं तर ह्या पन्हाळ्याच्या मातीमध्ये, ह्या पन्हाळ्याच्या भिंतीमध्ये खूप सारे भावनिक प्रसंग आहेत जे मला असं वाटतं की एका छोट्याशा भागामध्ये कव्हर करणं शक्य नाहीये. मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी या पितापुत्रांची भेट झाली आहे. महाराज गडावरती आलेत, खूप सारे पेच प्रसंग मनात आहेत, खूप साऱ्या भावना डोळ्यात आहेत, परंतु ते व्यक्त होत नाहीये. आणि ज्यानंतर महाराज पुन्हा, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा रायगडावरती जात आहे आणि संभाजी महाराज इथे पन्हाळ्यावरती आहेत. मधल्या काळामध्ये महाराजांचं निधन होतंय, वडिलांचं निधन होतं आणि पुत्र इथे 2-2 महिने थांबतोय पन्हाळ्यावरती आणि माहीतच नाही की नक्की घडलंय काय नक्की ते भावनिक प्रसंग असतील, काय नक्की ते मनातले पेच असतील, हे सगळंच जाणून घ्यायचंय. परंतु हे पुढच्या भागात आपण जाणून घेऊ, कारण पन्हाळ्याचा इतिहास हा एका कुठल्या भागामध्ये कव्हर होण्यासारखा नाही.
कदाचित तुम्हाला पुढचे 2-3-4 एपिसोड्स बघावे लागतील, तेव्हा पन्हाळा तुम्हाला पूर्ण कळेल. तोच पन्हाळा पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी विकास आणि आमचे मित्र सुनील पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं प्रेम असंच आम्हाला हवंय. खरं तर ह्या पन्हाळ्याचा जो इतिहास आहे तो इतका भावनिक आणि इतका महत्त्वाचा आहे की तो ह्या 2-3 भागांमध्ये 4 भागांमध्ये बसण्यासारखा नाही. असं कुठेही तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की ह्यामध्ये अजून काहीतरी ॲडिशनल गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या आहेत किंवा अजून काही खाचगळगे आहेत जे माहीत होत नाहीये, जसं आम्ही म्हणतोय की मराठे लढते होते लिहिते झालेत आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतायत. असं कुठलंही तुम्हाला कधी वाटत असेल की अजून काहीतरी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची, प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुर्तास थांबतोय. लवकरच भेटूया पन्हाळ्याच्याच पुढच्या भागात. धन्यवाद.